नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर पोलीस चौकी समोरील जिममध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 1 या पथकाने 24 तासात उघड करून 2 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 1,63,000चा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात पथकाला यश आले आहे. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजीनगर पोलीस चौकी समोरील जिममध्ये घरफोडी झाली. त्याबाबत फिर्यादी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार महेश साळुंके व पोलीस नाईक मिलिंद परदेशी यांनी घटनास्थळाचे तात्काळ CCTV फुटेज तपासले. त्यावरून आरोपी हे सराईत असल्याची ओळख पटली. त्या सराईत गुन्हेगारांची माहिती काढून व त्यांचा शोध घेऊन पोलीस हवालदार महेश साळुंके व पोलीस नाईक मिलिंद परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजू राठोड, आपा पानवळ, मुक्तार शेख, अमोल कोष्टी यांनी सराईत आरोपी प्रकाश राजेंद्र विस्पुते वय वर्ष 38 राहणार आम्रपाली झोपडपट्टी उपनगर तसेच निलेश विनायक कोळेकर वय वर्ष 34 राहणार जेल रोड नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी जिममधून चोरीस केलेले MI फोन, लिनो कंपनीचा लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचा ब्लूटूथ स्पीकर व गुन्ह्यामध्ये वापरलेली रिक्षा क्रमांक MH15 FU 3651 असा एकूण 1,63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर इसमांना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हा हा अवघ्या काही तासातच उघडकीस आणल्याबद्दल फिर्यादी हे गुन्हे शाखा युनिट 1 चे कार्यालय येथे आले. पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.